10 वर्षांच्या एका मुलाने गावाच्या जत्रेत एक वाक्य टाकलं होतं. एक दिवस असा येईल जेव्हा लोक अपघात आणि सत्य यात फरक ओळखू शकणार नाहीत, आणि जेव्हा प्रश्न जास्त होतील तेव्हा उत्तरं कुठेतरी लपवली जातील. त्यावेळी कोणी त्याचं गांभीर्य घेतलं नाही. पण 28 जानेवारी 2026 नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात जे घडलं त्याने त्या शब्दांना एक वेगळंच वजन दिलं. कारण त्या दिवशी झालेला अजित पवारांचा मृत्यू हा फक्त एक अपघात होता का, की काहीतरी वेगळं? हा प्रश्न आजही हवेत लटकतोय. त्या दिवशी मुंबईहून बारामतीकडे निघालेलं लिअरजेट 45 विमान सुरुवातीला सुरळीत होतं, पण लँडिंगच्या काही मिनिटं आधी अचानक परिस्थिती बदलली. पहिला प्रयत्न फेल गेला, दुसऱ्या प्रयत्नात विमान नियंत्रणाबाहेर गेलं आणि धावपट्टीच्या आधीच आदळून स्फोट झाला. अधिकृतपणे पाहिलं तर हा एक अपघात मानला जातो. कमी दृश्यता, तांत्रिक अडचणी आणि एअरफील्डच्या मर्यादा हे कारणं पुढे आली. पण इथेच कथा संपत नाही. कारण जिथे अपघात असतो तिथे इतके प्रश्न निर्माण होत नाहीत, आणि इथे प्रत्येक तपशील शंकेचं रूप घेतो. अपघाताच्या काही मिनिटे आधी पायलटने दिलेला इशारा, फ्लाईटच्या रूटमधील बदल आणि अपघाताच्या काही तास आधी झालेला एक अनोळखी फोन कॉल, हे सगळं एकत्र पाहिलं तर चित्र सरळ वाटत नाही. काही नेत्यांनी थेट घातपाताचा संशय व्यक्त केला, काहींनी क्रिमिनल कॉन्स्पिरसीची शक्यता मांडली, तर काहींनी हे सगळं योगायोग असल्याचं सांगितलं. पण राजकारणात योगायोग हा शब्द क्वचितच खरं ठरतो. याचवेळी अपघातानंतर काही तासांतच सुरू झालेल्या राजकीय हालचालींनी संशय आणखी वाढवला. कारण इतक्या मोठ्या घटनेनंतर प्रतिक्रिया यायला वेळ लागतो. पण इथे प्रतिक्रिया नाही तर तयारी दिसत होती. राष्ट्रवादी पक्षात अचानक नेतृत्वाचा प्रश्न उभा राहिला आणि अनेकांच्या महत्त्वाकांक्षा जाग्या झाल्या. काही नेते लगेच सक्रिय झाले, काहींनी दिल्लीशी संपर्क साधला, काहींनी आपापले गट तयार केले. पण या सगळ्यात काही जण पूर्ण शांत होते, आणि ही शांतता सर्वात जास्त धोकादायक होती. सुनेत्रा पवार पुढे आल्या, आणि सुरुवातीला हा तात्पुरता निर्णय वाटला, पण हळूहळू स्पष्ट होऊ लागलं की ही चाल आधीपासून आखलेली असू शकते. त्यांच्या भेटीगाठी वाढल्या, जुने कार्यकर्ते पुन्हा जोडले गेले, आणि काही अनपेक्षित नेतेही त्यांच्या बाजूला झुकले. दरम्यान प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांसारखे नेते अचानक खूप सक्रिय झाले. बैठका, चर्चा, रणनीती सगळं वेगाने सुरू झालं. पण जितक्या वेगाने हालचाली वाढल्या तितक्याच वेगाने शंका वाढू लागल्या. कारण सगळं काही जरा जास्तच व्यवस्थित वाटत होतं. जणू काही कोणीतरी आधीच स्क्रिप्ट लिहून ठेवली होती. राष्ट्रवादीच्या 2 गटांच्या विलिनीकरणाची चर्चा पुढे आली, आणि इथेच खरी भीती सुरू झाली. कारण विलिनीकरण झाल्यास पक्षाची सूत्र पुन्हा एका हातात जाणार होती, आणि हे अनेकांना मान्य नव्हतं. काहींना आपली पदं धोक्यात वाटू लागली, काहींना प्रभाव कमी होईल असं वाटलं, तर काहींना स्वतःचं राजकीय अस्तित्व संपेल अशी भीती वाटली. त्यामुळेच पडद्यामागून विरोध सुरू झाला. मुंबईत गुप्त बैठका झाल्या, मोबाईल बाहेर ठेवले गेले, दरवाजे बंद करून चर्चा झाली. आता चाल खेळली नाही तर सगळं संपेल असं काहींनी म्हटलं, तर काहींनी इशारा दिला, वरून गेम फिरला तर काहीच उरणार नाही. पण वरून म्हणजे कोण याचं उत्तर कोणी दिलं नाही. दरम्यान अपघाताबाबत नवीन तपशील बाहेर येत राहिले, पण अधिकृत निष्कर्ष अजूनही स्पष्ट नाही. तपास सुरू आहे, आणि त्यामुळेच संशय कायम आहे. आज परिस्थिती अशी आहे की 2 कथा एकाच वेळी चालू आहेत. एक अधिकृत जी अपघात सांगते, आणि एक अनधिकृत जी प्रश्न विचारते. आणि महाराष्ट्राच्या राजकारणातही तसंच आहे. एक बाजू उघडपणे चालतीये आणि दुसरी बाजू पडद्यामागे खेळतीये. पुढे काय होणार हे अजून स्पष्ट नाही. विलिनीकरण होणार की आणखी एक मोठी फूट पडणार? पण एक गोष्ट नक्की आहे, खेळ अजून संपलेला नाही. आणि जेव्हा पुढची चाल खेळली जाईल तेव्हा फक्त एक पक्ष नाही तर संपूर्ण राजकारण हादरेल. आणि कदाचित तेव्हाच त्या मुलाचे शब्द पुन्हा खरे ठरतील. जेव्हा सत्य खूप मोठं असतं तेव्हा ते अपघातासारखं दिसतं. 10 वर्षांच्या एका मुलाने गावाच्या जत्रेत एक वाक्य टाकलं होतं. एक दिवस असा येईल जेव्हा लोक अपघात आणि सत्य यात फरक ओळखू शकणार नाहीत, आणि जेव्हा प्रश्न जास्त होतील तेव्हा उत्तरं कुठेतरी लपवली जातील. त्यावेळी कोणी त्याचं गांभीर्य घेतलं नाही. पण 28 जानेवारी 2026 नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात जे घडलं त्याने त्या शब्दांना एक वेगळंच वजन दिलं. कारण त्या दिवशी झालेला अजित पवारांचा मृत्यू हा फक्त एक अपघात होता का, की काहीतरी वेगळं? हा प्रश्न